नमस्कार मित्रांनो, युडाइस प्लस शिक्षक पोर्टलची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला युडाइस प्लसच्या तीनही पोर्टलची माहिती जी आहे ती अपडेट करायची आहे आणि त्या संदर्भातले व्हिडिओ आपण बघत आहोत। तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी अपडेट कसे करायचे याची माहिती बघितलेली आहे। तर त्यापूर्वी आपण विद्यार्थी ऍड कसे करायचे याची सुद्धा माहिती बघितली आहे। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण युडाइस प्लसच्या शिक्षक पोर्टलवर आपल्याला शिक्षकांची जी माहिती आहे ती अपडेट कशी करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित बघितलेली आहे। तर मित्रांनो, बऱ्याच जणांचे कमेंट्स आहे की यावर्षी बरेच शिक्षक हे रिटायर झालेले आहे किंवा सेवानिवृत्त झालेले आहे, तर त्या शिक्षकांना आपण त्या पोर्टलवरून कसं काढायचं। तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला मित्रांनो, आपल्या शाळेतील जर काही शिक्षक रिटायर झालेले असतील किंवा इतर काही कारणाने जर ते कमी झालेले असेल, तर आपल्याला त्या पोर्टलवर त्यांचे नावे कशी कमी करून घ्यायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, युडाइस प्लस 2024-25च्या शिक्षक पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सेवानिवृत्त किंवा इतर कारणाने शाळेवर नसलेल्या शिक्षकांना पोर्टलवरून आपण कमी कसं करायचं याचा लाईव्ह डेमो मोबाईलच्या सहाय्याने आपण बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, आपल्या शाळेवरील एखादा शिक्षक जर सेवानिवृत्त झालेला असेल किंवा इतर कारणाने कमी झालेला असेल, तर आपल्याला युडाइस प्लसच्या शिक्षक पोर्टलवरून त्याला कमी करून घ्यायचं आहे। तर ते कसं करायचं आहे लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपल्याला युडाइस प्लसच्या टीचर मॉड्यूलमध्ये आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर हे लॉग इनचं पेज आहे, या अगोदर आपण व्हिडिओ बघितलेले आहे, त्यामुळे आपल्याला माहित आहे। तर बघा, इथे मी आता आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो आणि त्यानंतर आपण एखाद्या शिक्षकाला इथून कमी कसं करायचं हे आपण लाईव्ह पाहणार आहोत इथे। तर बघा, अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला मोबाईलवरूनच हे काम आपलं करता येणार आहे। तर बघा, मी इथे एक शाळा ओपन करून घेतलेली आहे। या शाळेत ते सेवानिवृत्त झालेले आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांना इथे कमी करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपल्याला हे जे एक टॅब दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या अगोदर मित्रांनो, आपण या पोर्टलवर शिक्षकांची माहिती जी आहे ते अपडेट कशी करायची याची माहिती बघितलेली आहे। तर बघा, आता मी इथे अपडेट क्लिक करून घेतो। क्लिक केल्यावर आपणासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस इथे दिसणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितलेली आहे। आपल्याला इथे एखादा जो शिक्षक असेल किंवा जे शिक्षक आहे त्यांची माहिती जी अपडेट करायची आहे ते कशी करायची याचा लाईव्ह डेमो आपण मोबाईलच्या सहाय्याने बघितलेला आहे। तर बघा, आता आपल्याला जर एखादा शिक्षक कमी झालेला असेल किंवा सेवानिवृत्त झालेला असेल किंवा इतर कोणत्याही कारणाने बदली होऊन गेलेला असेल किंवा इतर कोणत्याही कारणाने कमी झालेला असेल, तर त्यांना आपल्याला या पोर्टलवरून काढून घ्यायचं आहे। तर बघा, आता या शाळेवर एकच शिक्षक आहे आणि इथे 2 दाखवत आहे, कारण त्या शिक्षकाला कमी केलेलं नाही आहे। तर बघा, आता इथे मी क्लिक करून घेतो। इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या शाळेतील जे शिक्षक असणार आहे त्यांची माहिती अशा पद्धतीने येणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, इथून आपण ते अपडेट कसं करायचं बघितलेलं होतं। तर मित्रांनो बघा, आता इथे हे जे वर एक शिक्षक दिसत आहे हे कमी झालेले आहे, तर त्यांना आपल्याला इथून कमी करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपल्याला स्टेटस अँड ऍक्शन मध्ये इथे आपल्याला काही टॅब दिसत आहे। यामध्ये आपल्याला एक लेफ्ट स्कूलचं एक टॅब दिसत आहे। तर या टॅबवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ज्या शिक्षकाला आपल्याला कमी करायचं आहे त्या शिक्षकांसाठी। तर बघा, लेफ्ट स्कूल यावर जेव्हा आपण क्लिक करणार आहोत तेव्हा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे। तर नवीन इंटरफेस जेव्हा आपल्यासमोर येणार आहे तेव्हा त्या शिक्षकाचं संपूर्ण नाव इथे आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर त्यांचा कोड दिसणार आहे, जेंडर जे काही असेल ते, डेट ऑफ बर्थ, संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे आपल्याला त्या शिक्षकाची। तर आपल्याला ती माहिती बरोबर पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे बघा, हे महत्वाची स्टेप असणार आहे, आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप बॉक्स। तर इथे आपल्याला ते कन्फर्मेशन विचारणार आहे आणि त्याचं आपल्याला कारण सुद्धा द्यावं लागणार आहे। तर बघा, आपल्याला त्या शिक्षकाला लेफ्ट स्कूल करायचं आहे। तर इथे आपल्याला एक छोटासा ॲरो दिसणार आहे सिलेक्ट रिजन म्हणून आणि तिथे खाली रिमार्क लिहून घ्यायचा आहे। तर बघा, इथं सिलेक्ट रिजन मध्ये इथे काही आपल्याला तिथे कारण दाखवणार आहे। तर ड्यू टू रिटायरमेंट, ट्रान्सफर, ड्यू टू जॉब लेफ्ट, ड्यू टू डेथ,
म्हणजे तो सेवानिवृत्त झालेला असेल किंवा त्याची बदली झालेली असेल किंवा त्यांनी नोकरी सोडलेली असेल किंवा त्याची निधन वगैरे झालेलं असेल किंवा चुकीने तो इम्पोर्ट झालेला असेल, तर अशा पद्धतीचे वेगवेगळे कारण इथे असणार आहेत. तर आपल्या शाळेवरील जर शिक्षक सेवानिवृत्त वगैरे झालेले असेल किंवा बदली झालेली असेल तर त्यांना आपल्याला इथून काढून घ्यायचं आहे. तर बघा, आता मागच्या 2 महिन्यामध्ये बरेचसे शिक्षक हे सेवानिवृत्त झालेले आहेत. तर इथे मी हा जो पहिला ऑप्शन आहे ड्यू टू रिटायरमेंट, हा मी इथे सिलेक्ट करून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि इथे खाली रिमार्क लिहून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे आपल्याला रिमार्क लिहावा लागणार आहे. तर मी तो रिमार्क काहीतरी लिहून घेणार आहे. तर मित्रांनो बघा, मी इथे रिमार्क मध्ये रिटायर्ड म्हणून लिहून घेतलेलं आहे. वरचं रिझन आपण सिलेक्ट केलेलं आहे ड्यू टू रिटायरमेंट. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, इथे आपल्याला लास्ट डेट इन सर्व्हिस स्कूल असं आहे. तर तिथे ते जे शिक्षक आहे ते किती तारखेला म्हणजे शेवटचा दिवस होता किंवा किती तारखेला ते रिटायर झालेले आहेत ते डेट आपल्याला इथे टाकून घ्यावी लागणार आहे. तर बघा, मी इथे ते डेट टाकून घेणार आहे. तिथे रिटायरमेंट डेट टाकण्यासाठी आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे. तिथे कॅलेंडर ओपन होणार आहे आणि ते कॅलेंडर ओपन झाल्यानंतर तिथून आपल्याला ती जे डेट आहे ते सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर मी संबंधित शिक्षकाची इथे जे रिटायरमेंटची डेट आहे ते सिलेक्ट करून घेणार आहे. म्हणजे त्या शेवटचा दिवस असणार आहे त्या शिक्षकाचा, त्या शाळेवरील किंवा त्यांच्या नोकरीचा. तर मित्रांनो बघा, इथे आपण सर्व माहिती भरून घेतलेली आहे त्या शिक्षकाची. तिथे सिलेक्ट रिझन केलेला आहे ड्यू टू रिटायरमेंट, रिमार्क लिहून घेतलेला आहे रिटायर्ड म्हणून आणि लास्ट डेट इन सर्व्हिस स्कूल, तर ती डेट सुद्धा इथे टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे जे ऑप्शन आहे खाली, यामध्ये 2 ऑप्शन आपल्याला दिसणार आहे, बॅक आणि लेफ्ट स्कूल म्हणून. तर आपल्याला इथे लेफ्ट स्कूल करून घ्यायचं आहे. तर बघा, मी आता त्या ऑप्शनवर क्लिक करून. तर बघा, इथे एक मेसेज आपल्याला येणार आहे, एक कन्फर्मेशन येणार आहे, आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर स्टाफ टू ड्रॉप बॉक्स. तर याला आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे कन्फर्म करून घेतो. तर कन्फर्म केल्यानंतर सदर शिक्षक जे आहे ते इथून कमी झालेले आहे. तर आता आपल्याला बघता येईल इथे या पोर्टलवर, या शाळेच्या पोर्टलवर, शिक्षक पोर्टलवर युडाईसच्या इथे फक्त एकच शिक्षक आपल्याला आता दिसणार आहे. एक शिक्षक आपण इथून कमी करून घेतलेला आहे. तर मित्रांनो बघा, जर आपल्या शाळेतील काही शिक्षक जर रिटायर झालेले असतील किंवा काही कारणाने जर कमी झालेले असतील तर आपल्याला या पद्धतीने त्या शिक्षकांना कमी करून घ्यायचं आहे, जेणेकरून संच मान्यता करताना आपल्याला कुठली अडचण, जे काम आहे आपलं मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे. तर अत्यंत महत्वाची माहिती, महत्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.